तर भारतीय विश्वविजेता संघ हा दिल्लीतल्या आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये दाखल झाला आणि थोड्याच वेळात सगळे खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी जायला निघतील। पंतप्रधानांच्या हस्ते सर्व खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे। नवी दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे देखील आपल्या सोबत आहेत। अगदी सकाळपासून ज्यावेळेला ही टीम मायदेशी परतली आहे तेव्हापासून आपण अपडेट घेतोय। प्रशांत, सध्या हॉटेलमध्ये आहे आयटीसी मौर्यामध्ये संपूर्ण टीम इंडिया, आणि त्यानंतर पुढचे कार्यक्रम कसे काय? बरोबर, आईटीसी मौर्या मध्ये संपूर्ण टीम है, त्यांचे प्रशंसक देखील इथे आलेले आहेत। आपका नाम क्या है और आप पूरी धोनी की टी शर्ट पहन के आए हैं? जी, मेरा नाम राम बाबू है और मैं चंडीगढ़ से आता हूं। और रात को मैं 1 बजे ही एयरपोर्ट पहुंच गया था क्योंकि टीम आने का मिला था मैसेज को टीम पहुंचने वाली है, लेकिन मैं समय से पहले 3-4 घंटे पहले ही पहुंच गया क्योंकि ऐसा ना लगे कोई यार टीम पहले आ जाए आगे पीछे आए, इसलिए मैं रात को 1 बजे पहुँच गया था। और टीम सुबह 6-6:30 बजे आई है और जो टीम का स्वागत हुआ, जो क्या अलग ही माहौल था और बहुत ही अच्छा टीम का हिस्सा बने हम लोग, क्योंकि टीम वर्ल्ड चैंपियंस बन के आई है 17 साल बाद ये T20 वर्ल्ड कप जीता। क्योंकि लास्ट 2007 में ही जो फर्स्ट T20 हुआ था, जब महेंद्र सिंह धोनी जी कप्तानी में जीता गया था, तभी से ये सूखा चल रहा था यार ये T20 वर्ल्ड कप कब जीतेंगे। लेकिन रोहित शर्मा की कप्तानी में ये एक अलग ही जो अचीवमेंट हुई है, तो बहुत बड़ी अचीवमेंट है, छोटी मोटी अचीवमेंट नहीं है। वर्ल्ड चैंपियन बन के टीम वापस आई है और उनका स्वागत तो बनना। थोडंसं थांबवते प्रशांत, कारण सध्या आपला कॅप्टन रोहित शर्मा चे कोच दिनेश लाड आपल्या सोबत सध्या फोन लाईन वरती जोडले गेलेत। दिनेश लाड सर, खूप स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये, आणि अभिनंदन सुद्धा टीम इंडिया सोबत तुमचं देखील। आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आज टीम इंडिया पुन्हा एकदा T20 विश्वचषक जिंकल्यानंतरच्या काय तुमच्या भावना? भावना म्हणजे मी सतत तेच बोलत आलोय की जगातला श्रीमंत माणूस आणि सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा मला दिली, कारण आज मला खऱ्या अर्थाने मी आज द्रोणाचार्य झालो, कारण द्रोणाचार्य मला 2022 ला मिळाले ना, पण ज्यावेळेस वर्ल्ड कप त्याच्या हातात आला आणि त्यांनी जे मला गुरुदक्षिणा दिली तेव्हा मी खरा द्रोणाचार्य झाला असं मला वाटतं। बरं, आणि आज आपली टीम मायदेशी परतलेली आहे। खास करून रोहित शर्मा बद्दल बोलायचं झालं तर वर्ल्ड कपच्या जे प्रत्येक हे सामने होते त्यामध्ये रोहितच्या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटते, अगदी फायनल पर्यंतच्या? खूप छान खेळी केली, कारण त्याच्या ओपनिंग पार्टनरशिपमुळे ओपनिंगला त्यांनी जो परफॉर्मन्स केला आणि त्याने सुरुवातच चांगली केली, त्याच्यामुळे येणाऱ्या प्रत्येक बॅट्समनला इझी झाला आणि त्याच्यामुळे आपण मॅच पण टर्न। परंतु रोहित बरोबर आपण सगळ्यांचंच अभिनंदन करायला पाहिजे, कारण सगळ्यांचा एफर्ट होता। ऍक्च्युअली एका रोहितचंच नव्हतं, कारण आपल्या बॉलर्सने खूप सुंदर गोलंदाजी केली, जसं का बुमराह, कुलदीप यादव, अक्षर पटेल, हर्षदीप, हार्दिक पांड्या, जडेजा, ह्या लोकांनी पण सुंदर गोलंदाजी केली। त्याच्यामुळे आपण ह्या मॅचेस जिंकलो। प्रत्येक बॅट्समननी विराटची जी शेवटच्या मॅचची खेळी ती वर्ल्ड कपचीच खेळी झाली असं मला वाटतं। त्याच्यामुळे रोहित बरोबर सगळ्यांचंच मी अभिनंदन करतो। बरोबर आहे, आणि इतक्या वर्षानंतर टीम इंडियाला हा वर्ल्ड कप मिळणं आणि खरंच प्रत्येक भारतीयासाठी आज एक ऐतिहासिक दिवस आहे। जो जल्लोष ज्या दिवशी आपण ही मॅच जिंकलो त्या दिवशी होता, तसाच जल्लोष आज देखील आहे, कारण आपली टीम मायदेशी परतलेली आहे। तुमची कधी भेट होणार आहे? आमची आता व्यवस्थित आम्ही भेटू, कारण आता पूर्ण तो बिझी असणार त्याच्या सगळ्या पॅलेस्टेशन मध्ये। एकदा सगळं झाल्यानंतर आम्ही व्यवस्थित भेटू, निवांत भेटू आणि चांगल्या गोष्टी करू। बरं, आणि एक तर या मॅच नंतर एक निवृत्तीची घोषणा झाली जडेजाची, परत कोहलीची आणि रोहित शर्माची, तर त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल असं आहे की एकतर 2-3 गोष्टी आहेत त्याच्या मग। एक तर यंगस्टर्सना चान्स देणं फार आवश्यक आहे, बरेच आपले यंगस्टर्स आहेत जे वेटिंगला आहेत। दुसरी गोष्ट T20 क्रिकेट हे फास्ट क्रिकेट आहे, एज फॅक्टर आहे आणि बरेच वर्ष तो खेळत आलेला आहे त्याच्यामुळे। आणि तिसरी गोष्ट की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आहे किंवा वन डेचा वर्ल्ड कप आहे, त्याच्यावर त्याला फोकस करायचं असेल म्हणून त्यांनी फक्त T20 मधून निवृत्ती घेतलेली आहे, त्यांनी बाकी खेळातून निवृत्ती घेतलेली नाही। त्याच्यामुळे त्याच्यावर त्याला फोकस करण्यासाठी ही गोष्ट केली आणि ते योग्य केलं आहे असं मला वाटतं। बरं, आणि आता तुम्ही रोहित शर्माचे कोच आहात, तर अगदी सुरुवातीपासून ते अगदी आता रोहित शर्माच्या T20 पर्यंतच्या
निवृत्तीपर्यंतचा हा प्रवास तुमच्या डोळ्यासमोर होता, तर त्याबद्दल काय सांगाल? खरोखर मला आनंद होतो, कारण ज्या मुलाला मी 12 वर्षाचं एका खेळात एका मॅचला बघितलेलं, फक्त 12 बॉल टाकताना बघितलं आणि त्याला मी सिलेक्ट करून शाळेत आणलं. ज्या शाळेला मी स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल गोराई आहे बोरवलेलं, त्या शाळेला आणलं. आणि मग त्याला मी ज्यावेळेस पहिल्या वर्षी बॉलर म्हणून ठेवलं, तो 7th ला गेलेला, 8th ला आलं तेव्हा त्याला मी दोन्ही फॉर्मॅटमध्ये घेतलं, हॅरी शील्ड, गाईल शील्ड. आणि एकदा नॉकिंग करताना मी बघितलं आणि मला त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे गुण दिसले. त्यावेळेस मी त्याला सांगितलं तुला बॅटिंगवर जास्त फोकस करायला पाहिजे. आणि त्याचा मला खूप आनंद आहे, कारण त्यावेळेस जर मी ते डिसिजन घेतलं नसतं, त्याला बॅटिंगवर फोकस करायला सांगितलं नसतं, कदाचित आज रोहित एक बॅट्समन म्हणून तुम्हाला देशाला दिसला नसता. एक बॉलर म्हणून तो कदाचित खेळला असता पुढे मागे, पण एक बॅट्समन म्हणून दिसला नसता. त्यामुळे मला तो जास्त आनंद आहे, कारण एक सगळेच म्हणतात की तुम्ही एक हिरा दिला मी मान्य करतो, पण त्याच्याही गुणवत्तेला आपण हे करायला पाहिजे, कारण त्यांनी त्याच्या गुणवत्तेला वाव दिला. मी त्याची गुणवत्ता ओळखली, पण त्यांनी त्या गुणवत्तेला वाव देऊन तो एवढा मोठा झाला. त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. बरोबर आहे, आणि या सगळ्या विजयाचा श्रेय संपूर्ण टीमचा आहे. मात्र तुमचा शिष्य आणि त्याच्या लिडरशिपमध्ये जो काही हा विजय इतका मोठा मिळालेला आहे, ज्याचं सेलिब्रेशन संपूर्ण देश करतोय, पंतप्रधान सुद्धा आता थोड्या वेळाने त्यांचा सन्मान करणार आहेत, तर हा क्षण तुमच्यासाठी एक गुरु म्हणून कसा आहे? खरोखर मला मी मगाशी पण तेच म्हणतो की गुरु म्हणून ज्या मुलाला मी 12 वर्षाचा बघितला, त्याला शाळेत आणलं, एकाच दिवशी बघितलेलं, असं नाही की मी त्याला सतत बघत आलो होतो, फक्त एका दिवशी. म्हणजे कसं होतं की एखाद्या मुलाचं एखाद्या कोणाचं लक असेल तर माणूस कुठल्या कुठे निघून. आणि दुसरी गोष्ट की असं की त्यावेळेस म्हणजे हे बोलणं चुकीचं असं करतं, त्यावेळेस त्याला त्यांची फी भरण्याची त्यांना ऐपत नव्हती. म्हणजे एखादा गरीब मुलगा टॅलेंटेड असेल आणि त्यांनी जर स्वतःच्या टॅलेंटला जर व्यवस्थित वेळ दिला तर तो मुलगा कुठे जाऊ शकतो, हे जिवंत उदाहरण म्हणजे रोहित शर्मा. बरं, खूप अभिनंदन तुमचं देखील पुन्हा एकदा दिनेश सर, आणि तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. आता आपण जाऊया नवी दिल्लीमध्ये, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आपण बऱ्याचशा प्रतिक्रिया घेत होतो क्रिकेट प्रेमींच्या, जे आता तिथे हॉटेलच्या आसपास किंवा दिल्लीमध्ये जमलेले आहेत, तर काय त्यांच्यामध्ये आत्ताचा उत्साह आहे, जल्लोष आहे, काय भावना आहेत या सगळ्या क्रिकेट प्रेमींच्या आत्ता? मी सध्या ITC मोरयामध्ये आहे आणि मी जर बघितलं माझ्या मागे हे हॉटेल आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येनं प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी येथे दाखल झालेले आहे. थोड्याच वेळामध्ये जर बघितलं तर भारतीय चमू ही या हॉटेलच्या बाहेर पडेल. हा जो समोर रस्ता दिसतो या मार्गावरून ते जातील आणि त्यानंतर समोरून ते निघाल्यानंतर ते थेट पंतप्रधान निवासस्थान जे 7 लोक कल्याण मार्ग आहे तिथे जातील आणि तिथे भारतीय क्रिकेट मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित असणार आहे. महाराष्ट्रातून आशिष शेलार उपस्थित आहे, त्यानंतर रोजर बिन्नी जे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत ते देखील उपस्थित आहे. आणि या सगळ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांचं स्वागत करणार आहे, सन्मान करणार आहे. साधारणतः T20 या क्रिकेट प्रकारामध्ये हा दुसरा भारताचा वर्ल्ड कप आहे. महेंद्रसिंग धोनी यांनी यापूर्वी 2007 मध्ये हा वर्ल्ड कप पटकावला होता. त्यानंतर आता जर बघितलं आपण तर 2024 मध्ये कर्णधार शर्मा जे आहेत, रोहित शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये साधारणतः ज्या पद्धतीनं भारतीय चमू खेळ खेळली आणि त्यामध्ये क्रिकेट विश्वामध्ये या T20ला अतिशय मान्यता आहे, त्या प्रकारातला वर्ल्ड कप कमावलेला आहे. भारतामध्ये क्रिकेट हे वेड आहे आणि या वेडा पोटीच आज अनेक क्रिकेट प्रेमी हे दिल्लीच्या विमानतळावरती एकत्र आले होते. त्यानंतर आता इथे अनेक ज्यांचे प्रेमी आहे क्रिकेटवरती, महेंद्रसिंग धोनीवरती काही क्षणापूर्वी आपण त्याच्याशी चर्चा केली. ते रामसिंग जे आहेत ते उत्तराखंडमधून येतात, चंदीगडमधून येतात, ते देखील मुंबईला जाणार आहे. अशा वेगवेगळ्या क्रिकेट प्रेमींच्या उपस्थितीमध्ये दिल्ली विमानतळावरती भारतीय चमू दाखल झाली आणि थोडा वेळ आता त्यांनी इथे विश्रांती घेतल्यानंतर आता काही क्षणामध्ये साधारणतः 9:15 जवळपास ही चमू बाहेर पडेल अशी चर्चा आहे. कारण की इथून 10 वाजेपर्यंत त्यांना पंतप्रधान कार्यालयात म्हणजे पंतप्रधान निवासस्थानी पोहोचायचं आहे. तिथे 10 ते 12 दरम्यान विशेष कार्यक्रम होणार आहे. या विशेष कार्यक्रमामध्ये केंद्र सरकारच्या वतीनं भारतीय चमूचं BCCIचं सन्मान आणि स्वागत करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. श्वेता.
बिलकुल. आणि आता 9:15 वाजत आलेत. कदाचित कोणत्याही क्षणी ही संपूर्ण टीम आता हॉटेलमध्ये सेलिब्रेशन करून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी खरं तर सकाळी 10 वाजता निघणार आहे. मात्र त्याआधी हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट आणि विशेष मेनू त्यांच्यासाठी तयार करण्यात आलाय. सर्व शेफ टीमने सुद्धा एक थॉटफुल असा एक केक बनवलेला आहे, ज्यावरती खेळाडूंचे फोटो आहेत, कॉंग्रॅच्युलेशन्स असं लिहिलेलं आहे. त्याचसोबत वर्ल्ड कपची प्रतिकृती सुद्धा आहे. आणि ही दोन्ही दृश्य आपण बघतोय. रोहित शर्मा अगदी पारंपरिक पद्धतीने त्यांचं ज्या ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत झालं आणि त्या तालावरती थिरकताना रोहित दिसतोय आणि सूर्यकुमार देखील. दोन दृश्य आहेत. डावीकडे रोहित शर्मा आणि दुसरीकडे सूर्यकुमार यादव. हे दोघेही पारंपरिक वाद्यांच्या तालावरती थिरकताना दिसत आहेत. ज्या वेळेला त्यांचं आगमन झालं नवी दिल्ली विमानतळावरती आणि या हॉटेलमध्ये, तेव्हा त्यांचं असं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. आणि त्यावेळेला रोहित शर्मानं देखील ठेका धरला या पारंपरिक वाद्याच्या तालावर आणि सूर्यकुमार यादवनं देखील. हे दोघे या पारंपरिक वाद्याच्या तालावरती थिरकले आणि मगच पुढे गेले. कारण जसा आनंद हा प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावरती आहे, अर्थात हे क्रिकेटर सुद्धा तितकेच आनंदी आणि जल्लोषात आहेत. कारण हा वर्ल्ड कप घेऊन ते आपल्या मायदेशी परतलेत आणि त्यामुळे हा जल्लोष त्यांच्या देखील चेहऱ्यावरती दिसतोय. रोहित शर्मा कॅप्टन, ज्याच्या नेतृत्वाखाली भारतानं हा वर्ल्ड कप जिंकला, त्यानं पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेका धरला.